नागपुर समेत पूरे महाराष्ट्र में आज परमिट रूम संचालकों ने सरकार के खिलाफ बड़ा आंदोलन छेड़ दिया। वैट टैक्स और लाइसेंस फीस में लगातार हो रही बढ़ोतरी के विरोध में राज्य भर के 21,000 परमिट रूम आज पूरी तरह बंद रखे गए। संचालकों का आरोप है कि सरकार पिछले 10 सालों से वैट टैक्स बढ़ा रही है, जो पहले 5% था वो अब 15% तक पहुंच गया है। इसके अलावा एक्साइज ड्यूटी में 65% तक वृद्धि ने कारोबार चलाना मुश्किल कर दिया है। संचालकों का कहना है कि वे 2 साल से सरकार को निवेदन दे रहे हैं, लेकिन हर बार सिर्फ आश्वासन ही मिलता है। इस फैसले ने न केवल परमिट रूम बंद हो रहे हैं, बल्कि लाखों लोगों का रोजगार भी खतरे में है। आज संचालकों ने कलेक्टर ऑफिस तक मोर्चा निकाला और चेतावनी दी कि यदि सरकार ने कदम नहीं उठाया तो आंदोलन और तेज हो जाएगा। दुकानदार आहे, बार ओनर्स आहे, परमिट रूम ओनर्स आहे, आंदोलन करतात का सरकारने अशी वेळ आणली रस्त्यावर उतरावं लागलं? मागील 10 वर्षापासून शासनाने आमच्यावरती वॅट टॅक्स लावलेला आहे। पहिले तो 5% होता, त्याच्यानंतर शासनाने त्याला 10% केला। मागील 2 वर्षापासून आम्ही शासनासोबत मीटिंगा करत आहोत, निवेदनं देत आहोत, सरकारी लोकांसोबत निवेदन देत आहोत, त्यांच्यासोबत मीटिंगा होत आहे। दरवेळेस आम्हाला फक्त करतो म्हणून अशा प्रकारचे आश्वासनं मिळत आहे। 10 वर्ष झाली वॅट हटला नाही। त्याच्यानंतर सरकारने 15% आमची लायसन फी वाढवली। लायसन फी वाढते तर या महिन्यामध्ये सरकारने महसूल वाढवलेला आहे, म्हणजे एक्साइज ड्यूटी वाढवलेली आहे आणि तेही एवढी भरमसाठ झालेली आहे, 65% ती वाढलेली आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे की नंबर 2चा माल महाराष्ट्रामध्ये येणार आहे, नंबर 2 मध्ये धंदे वाढणार आहेत, घरोघरी दारू बनणार आहे, लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होणार आहे आणि परमिट रूमचे धंदे खतम होणार आहे। म्हणून शासनाला फी देऊन सुद्धा आमचं कार्य होत नाही आहे। म्हणून आज आम्ही दिवसभर बंद ठेवलेला आहे। त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसचा मोर्चा आहे। यामध्ये महाराष्ट्राचे 21,000 परमिट रूम बंद झालेले आहेत आणि वाईन शॉपने म्हणजेच FL2ने सुद्धा या आंदोलनाला आम्हाला समर्थन दिलेलं आहे। 21,000 परमिट रूम मिळून पूर्ण राज्यभरामध्ये रोजगार किती असेल? आमच्या परमिट रूमच्या माध्यमातून जो लोकांना रोजगार प्राप्त होतो, म्हणजे एका परमिट रूममध्ये कमीत कमी 15 लोक काम करतात आणि 21,000 म्हणजे 3 से 5 लाख लोक आमच्या या परमिट रूमवरती अवलंबून आहेत। ते प्रत्येक नोकरीमध्ये आहेत आणि त्याच्यावरती अवलंबून राहणारे 3-1 लाख लोक जे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा संकट येणार आहे। शासन तर नोकरी देत नाही, जे नोकरी देतात त्यांना धंदा करू देत नाही। आज परमिट रूममध्ये न शिकलेला माणूस सुद्धा नोकरीला लागतो, MBA सुद्धा नोकरीला लागतो। शासनाला हे का कळत नाही? त्याच्यासाठी आज आम्हाला रोडवरती उतरावं लागलेलं आहे, आंदोलनावरती उतरावं लागलेलं आहे। आजच्या आंदोलनाचा किती फटका सरकारला? माझ्या मते आज सरकारला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 करोडचा फटका पडणार आहे। ही एक्साइज ड्यूटीची आहे, लायसन फी वेगळी आहे आणि इतर धंदे वेगळे आहेत।